किल्ल्यावर आलात ना, ह्या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग। सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे समुद्राच्या पेटावर बांधलेला किल्ला, असं जॉईन करून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला नाव ठेवलं सिंधुदुर्ग। आता आपण आलो आहे तिथे राजांच्या मंदिरामध्ये। छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवराजेश्वर मंदिर महाराष्ट्रातलं एकमेव आणि प्राचीन मंदिर आहे राजांचं। हा पूर्ण भाग आहे तो सभामंडप आहे, तो कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी 1906 ते 1907 मध्ये बांधला। सभामंडप बांधायला खर्च आलाय तेव्हाच्या काळात 3850 रुपये फक्त। आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे। शिवाजी महाराज शंकराचे अवतार मानले जातात म्हणून दर सोमवारी राजांची पालखी असते, दर सोमवारी। आतमध्ये राजांची मूर्ती आहे। शिवाजी महाराज वारल्यानंतर 15 वर्षांनी त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी ती मूर्ती स्थापन केली 1695 साली। 2.5 फुटाची काळी पाषाणी मूर्ती आहे। हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा, कमरेमध्ये चांदीचा पट्टा आणि डोक्यावर चंद्रकोर कोरलेली मूर्ती आहे। त्या मूर्तीला दाढी मिशी केस नसलेली मूर्ती आहे। नावेडाच्या वेशामध्ये शंकराच्या अवतारामध्ये मूर्ती आहे। अशी राजाराम महाराजांनी कशाला केली? जर शत्रूने या किल्ल्यावर अटॅक केला, आपल्या वडिलांची मूर्ती कळली तर उद्ध्वस्त करू नये म्हणून नावेडाच्या वेशामध्ये शंकर शंभू महादेवाच्या अवतारामध्ये मूर्ती स्थापन केली आहे, दाढी मिशी केस नसलेली मूर्ती। त्याची 2 वेळा पूजा करतात, सकाळ संध्याकाळ। त्याच्यावर वस्त्र, तोंडाला चांदीचा मुकुट, डोक्याला जिरे टोप, गळ्यामध्ये कवड्यांची माळा अशी मूर्ती सजवली जाते। आतमध्ये एक तलवार आहे, ती जगदंबा तलवारची प्रतिकृती आहे। ओरिजिनल लंडनला इंग्रज लोक घेऊन गेले, त्याची प्रतिकृती इथे आहे। या साईडला नगारखाना आहे। सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता नगारा वाजवला तो नौबत केली जाते आणि राजांची मोराच्या पिसात नजर काढतात, सलामी दिली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना एक तलवार भेट दिली, त्याचं नाव तुळजा फिरंगी। ती ह्या म्युझियम मध्ये पाहायला भेटते, ओरिजिनल तलवार तुळजा फिरंगी। आणि तिसरी तलवार भवानी तलवार, ती साताऱ्याच्या जल मंदिर मध्ये आहे, उदयनराजे भोसल्यांजवळ। राजांनी अशा अनेक तलवारी वापरल्या होत्या, पण हे मेन 3 तलवारी होत्या। दर्शन करून या।